थंडीच्या दिवसात जेव्हा आपण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेर 2-3 दिवसांचा प्लॅन करतो, तेव्हा लगेच महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, अलिबाग, कोकण आणि गोवा ही नावं आपल्या डोक्यात येतात. मात्र या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळी जागा एक्सप्लोर करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्राच्या थोडं पलीकडे आणि गोव्याच्या थोडं अलीकडे स्थित असलेले कर्नाटकातील गोकर्ण हे वीकेंडसाठी उत्तम ठिकाण आहे. येथील गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे विशेष आकर्षण असून सोबतच या शहरात 5 स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आहेत, ज्यातील गोकर्ण बीच, कुडले बीच आणि ओम बीचवर तुम्ही थेट गाडीने जाऊ शकता. तर पॅराडाइज बीच आणि हाफ मून बीचवर जाण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग किंवा बोटिंगचा पर्याय निवडावा लागेल. या दोनही बीचचा ट्रेकिंग मार्ग जंगलातून जात असून ट्रेकिंग दरम्यान जे विहंगम दृश्य तुम्हाला दिसतं ते तर पैसा वसूल आहे. गोकर्ण हे पर्यटनाच्या दृष्टीने अजून व्यावसायिक झाले नसल्यामुळे तिथे तुम्ही स्वस्तात मस्त खाऊ पिऊ शकता. गोकर्णाला जाण्यासाठी तुम्हाला सार्वजनिक वाहनांचा वापर करायचा असेल तर रेल्वेने कारवार किंवा कुमटाला उतरून तेथून कर्नाटक सरकारच्या बसने गोकर्णाला पोहोचू शकता. गोकर्णमध्ये फिरताना तुम्ही चालतही फिरू शकता, कारण हे शहर खूप लहान आहे आणि सर्व ठिकाणं जवळ आहेत. पण गोव्यासारखा बाईक भाड्याने घ्यायचा पर्याय सुद्धा इथे आहे. तर खाण्यासाठी तुम्ही इथल्या लोकल खानावळींमध्ये जाऊ शकता, जिथे तुम्हाला पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थांची चव चाखता येईल. अशा प्रकारे तुम्ही गोकर्णाचा आनंद घेऊ शकता.